गावातील एका छोट्या घरात हरी आणि त्याचा मुलगा आदित्य राहायचे। हरीने आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले होते। आपल्या छोट्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांनी आदित्यला चांगले शिक्षण दिले। स्वतःच्या आवडीनिवडींचा त्याग करूनही हरीने आदित्यच्या स्वप्नांना पंख दिले। आदित्य इंजिनियर बनला आणि नोकरीसाठी शहरात गेला। शहरातील ग्लॅमर आणि व्यस्त जीवनात रमलेल्या आदित्यने गावाकडे फारसे लक्ष दिले नाही। हरीला सुरुवातीला वाटायचे मुलगा मोठा झाला, जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर, पण हळूहळू आदित्यचे कॉल कमी होऊ लागले। हरी रोज आदित्यच्या फोनची वाट पाहत बसायचे। गावात कोणी विचारले आदित्य कसा आहे तर ते अभिमानाने म्हणायचे, खूप चांगलं काम करतोय माझा मुलगा। पण त्याच्या मनात एकटेपणाचा अंधार गडद होत चालला होता। एक दिवस हरीला जोराचा ताप आला। जवळच्या डॉक्टरांनी त्यांना शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला। गावात कोणीच नव्हते त्यांची काळजी घेण्यासाठी। त्यांनी आदित्यला फोन केला, पण त्याचा नंबर लागला नाही। शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने ते शहरातील हॉस्पिटलमध्ये पोहोचले। आदित्यला कळलं तेव्हा त्याने उशिराने हॉस्पिटलला भेट दिली। त्याचं वागणं अगदी औपचारिक होतं। पैसे देतो पप्पा, औषधं नीट सुरू ठेवा असं म्हणून तो निघून गेला। हरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याने काहीच बोललं नाही। काही महिन्यांनी हरीचं निधन झालं। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील लोक गोळा झाले। आदित्यही आला। त्याने वडिलांची झोपडी पाहिली। झोपडीतील एका कोपऱ्यात जुनी फाटकी चादर आणि हरीने जपलेले आदित्यचे लहानपणीचे फोटो ठेवलेले होते। एका फाईलमध्ये त्याला हरीच्या बचत खात्याच्या नोंदी मिळाल्या। त्या पैशातून हरीने त्याच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली होती। आदित्यच्या डोळ्यांसमोर वडिलांचे श्रम उभे राहिले। त्यांच्या हर एक त्यागाचा अर्थ त्याला उशिरा कळला, पण आता वेळ निघून गेली होती। त्याच्या हृदयात वडिलांच्या आठवणीचं ओझं राहिलं। तो विचार करत राहिला, का नाही मी वेळ काढला पप्पांसाठी, का नाही त्यांना कधी प्रेमाने गप्पा मारल्या। मग आदित्यने वडिलांच्या स्मरणार्थ गावात एक वाचनालय उघडले। त्याने ठरवलं की इतर मुलांपर्यंत वडिलांच्या संघर्षांची कथा पोचवायची, जेणेकरून त्यांनाही आपले वडील समजून घेण्याची शिकवण मिळेल। वाचनालयाच्या भिंतीवर हरीचा फोटो आणि खाली लिहिलं होतं, आई वडील हे तुमचं सर्वस्व असतात। त्यांना बोलण्याचा हक्क तुम्हाला तुमच्या यशाने नाही तर तुमच्या प्रेमाने मिळतो। तर मित्रांनो, वडील गेल्यानंतरच त्यांची किंमत कळणाऱ्या आदित्यसारख्या मुलांना ही कथा बोध देणारी ठरो। मित्रांनो, वेळीच सावध व्हा। जिवंतपणीच आपल्या आई वडिलांची कदर करा। त्यांच्या निधनानंतर फक्त उरतात त्या त्यांच्या आठवणी, ज्या वेळ निघून गेल्यावर समजतात आणि मग आपण पश्चाताप करत बसतो। त्यापेक्षा वेळीच तुमच्या व्यस्त कामातून आई वडिलांसाठी वेळ काढा। त्यांच्याशी संवाद करा, त्यांची चौकशी करा। त्यांना फक्त तुमचा थोडासा अमूल्य वेळ हवाय, यावर नक्की विचार करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे अजूनही निष्काळजी आहेत त्यांना ही वेळ निघून जाण्याआधी याची जाणीव होईल आणि ते नक्कीच आपल्या आई वडिलांना वेळ देतील। धन्यवाद।